ट्रान्सलेशनल मोशनची सेकंड मेथड काय तुमची लॉरेन्स फोर्स मेथड. तर याच्यात ट्रान्सलेशनल मोशनमध्ये काय करता तुम्ही, हा जो कंडक्टर आहे BC हा कुठं मूव्ह करता, एक्स डिस्टन्स मूव्ह करता. ठीक आहे, याच्यात काय जनरेट होणार आहे, मग EMF जनरेट होणार आहे. ठीक आहे, याच्यात काय मूव्ह होणार आहे, चार्जेस मूव्ह होणार आहेत. कुठून कुठपर्यंत, या C पॉईंट पासून B पॉईंट पर्यंत और B to C कोणत्याही डिरेक्शनला येतील. बट ते किती डिस्टन्स कव्हर करणार आहे, L डिस्टन्स कव्हर करणार आहे. लॉरेन्स फोर्स काय असतो, असा फोर्स जो एखादा चार्ज पार्टिकलवर लागेल ज्यावेळी तो मॅग्नेटिक और इलेक्ट्रिक फील्डमध्ये असेल. आता इथं कोणती फील्ड आहे, मॅग्नेटिक फील्ड आहे. मॅग्नेटिक फील्ड असल्यामुळे काय होईल, फोर्स काय येईल, QVB साइन थिटा. V आणि B दोघांमधला अँगल हा थीटा असतो, बरोबर. V आणि B या दोघांमधला अँगल काय असतो, थीटा असतो. म्हणजेच इथे थीटा जो येणार आहे तो काय येणार आहे, 90 येणार आहे. वाय, बिकॉज मॅग्नेटिक फील्ड कुठं आहे, इनवर्ड्स आहे. मोशन कुठं करताय तुम्ही, वेलॉसिटी या डिरेक्शनला आहे. म्हणजे दोघांचा जो अँगल येणार तो किती येणार आहे, 90 डिग्री येणार आहे. मग साइन 90 किती येतो, 1. म्हणजे काय येणार, QVB हे राहील. ठीक आहे, QVB साइन थिटा हा काय येतो, 1 येतो. मग जो EMF इंड्यूस होणार तो काय असतो, वर्क डन पर युनिट चार्ज. मग वर्क डन किती येईल, F इंटू डिस्प्लेसमेंट. डिस्प्लेसमेंट L का लिहिली, कारण चार्ज कुठून कुठं डिस्प्लेस झाला, C पॉईंट टू B और B टू C. ठीक आहे, म्हणजे टुवर्ड्स त्या लेंथ तो चार्ज मूव्ह झालाय. ठीक आहे, मग चार्जची फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. मग फोर्स किती आहे, QVB आणि इंटू डिस्प्लेसमेंट अपॉन Q. Q आणि Q गेला, काय राहिलं, EMF इज BVL और BLV. दोन्ही मेथड बरोबर आहे. ही झाली फर्स्ट मेथड, जी तुम्ही फ्लक्स यूज करून तुम्ही BLV हा फॉर्म्युला यूज काढता EMF इंड्यूस जो झालेला आहे तो EMF फाइंड करण्यासाठी. आणि ही कोणती मेथड तुमची लॉरेन्स फोर्स मेथड आहे. समजलंय, दोन्ही मेथड चालतात. ॲट दी एंड फॉर्म्युला काय लिहायचा आहे तुम्हाला, BLV. म्हणजे एखादा जो कंडक्टर आहे त्या कंडक्टरला जर तुम्ही लिनियर मोशन देताय तर लिनियर मोशन त्याच्यात ज्यावेळी करत असणार तर त्याच्या जो EMF तुम्हाला फाइंड करायचा आहे त्याच्या थ्रू जो इंड्यूस होणारा EMF, तो इंड्यूस होणारा EMF काय येणार आहे, BLV. वेर B इज मॅग्नेटिक फील्ड, जी कॉन्स्टंट मॅग्नेटिक फील्ड तुम्ही देताय ती. त्यानंतर V काय, वेलॉसिटी, ज्या वेलॉसिटीने तुम्ही त्या लिनियर रॉडला काय करताय, मूव्ह करताय और कंडक्टरला मूव्ह करताय. आणि L जो आहे तो काय येणार तुमची लेंथ. ठीक आहे, लेंथ L काय येणार आहे, लेंथ येणार आहे त्या कंडक्टरची लेंथ. समजलंय, समजलंय.